अहोंनी बाजारातून माझ्यासाठी हिट्याची फुलं आणली। हे फुलं बघून मला खूप आनंद झाला, कारण या फुलांची भाजी मला खूप जास्त आवडते। म्हणून आणता खेपी मी या फुलांची भाजी बनवायला घेतली आणि मी खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवत असते आणि अशीच बनवलेली भाजी मला खूप जास्त आवडते। चला पटकन रेसिपी सांगते। अगोदर ही फुलं आपल्याला तोडून घ्यायची आहेत, म्हणजे जो देठाचा भाग असतो तो आणि जे देठाचे पान असते ते पान आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि फक्त या पांढऱ्या शुभ्र फुलांचीच भाजी मला खूप जास्त आवडते। आता सर्व फुलं मी तोडून घेतलेली आहेत। त्यानंतर ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची। आता ही फुलं आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं। पाण्याला मस्त अशी उकळी आली, त्यामध्ये आपल्याला ही फुलं घालायची आहे आणि उलटण्याच्या उलट्या बाजूने आपल्याला हे मिक्स करून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ अजिबात शिजवायची नाही, अगदी 1 ते 2 उकळी येईपर्यंतच आपल्याला ही फुलं शिजवून घ्यायची आहेत। त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही फुलं थोडीशी थंड करून घ्यायची आहे। आता ही फुलं थंड होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करू। त्यासाठी मी इथं लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं, अर्धा चम्मच हळद, कोथिंबीर आणि 10-12 इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। आता हिरवी मिरची थोडीशी जास्त घ्यायची, कारण ही भाजी थोडीशी तिखट छान लागते। त्यानंतर आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याचं जाडसर असं वाटण तयार करून घेते। आता इकडे आपली फुलंसुद्धा मस्त अशी थंड झालेली आहेत। आता हाताने घट्ट दाबून आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर हाताने व्यवस्थित हे असं ही फुलं आपल्याला अशी मोकळी मोकळी करून घ्यायची आहेत। आणि आता फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 1 ते 1.5 पडी तेल घातलं। तेल थोडं कमीच घालायचं, म्हणजे भाजी थोडी कमी प्रमाणात आहे म्हणून तेल थोडं कमीच घालायचं। त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून घालायचा। कांदा अगदी थोडासाच परतून घ्यायचा, जास्त वेळ अजिबात परतायचा नाही। त्यानंतर यामध्ये वाटण घालून वाटणाला मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण मिक्स करून यामध्ये आपल्याला अशी मोकळी मोकळी करून ही फुलं घालायची आहेत। त्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या वाटणामध्ये ही फुलं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। अगदी 1 ते 2 मिनिट मंद गॅसवरती ही परतून घ्यायची। नंतर गॅस बंद करायचा आणि खूप मस्त अशी टेस्टी आपली हिट्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे। या फुलांची भाजी खायला खूप पौष्टिक असते, त्यामुळे या फुलांच्या सीझनमध्ये 1 ते 2 वेळेस ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।